पहलगाममध्ये जसा धर्म विचारून हिंदूंवर गोळ्या झाडलेल्या होत्या, तसंच इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोप दिला गेल्याचा गंभीर आरोप मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केलाय। अमराठी माणसांवरील अन्याय भाजप खपवून घेणार नाही असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलेलं आहे। हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय, राज्य ते पाहतंय असं म्हणत शेलारांकडनं मनसेच्या आंदोलनाची पहलगाम हल्ल्याशी तुलना करण्यात आलेली आहे। यावर आता पहलगामचे दहशतवादी तुमचे कोणी होते का असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलारांना विचारलाय। पहलगामचे दहशतवादी कुठे गेले असाही सवाल किशोरी पेडणेकरांनी विचारलाय। या सगळ्या संदर्भात अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत। आपण या सगळ्याच प्रतिक्रिया पाहूया। पहलगाम मध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। दोन्ही गोष्टी द्विग्नता करणार आहेत। आणि मग व्हिडिओ काढा नका काढू, पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना, हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय। सरकारने तर कडक पावलं उचलावीच। आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, मोठा पक्ष आहोत, मोठा भाऊ आहोत, मोठी जबाबदारी आहे। म्हणून मर्यादा सांभाळून आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडतो। पण हे प्रकार वाढता कामा नयेत। मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही। आशिष शेलार हे आमदार आहेत, पक्षामध्ये फार मोठं स्थान आहे त्यांचं। पहलगामचे जे मारले धर्म विचारून ते गाडले गेले की स्वर्गात गेले, ह्याचं तर पहिलं उत्तर द्या। लोक त्याची अपेक्षा करतायत, ते अपेक्षित आहे। त्याचं उत्तर तुमच्याकडे तेव्हाही नव्हतं, आताही नाही आणि पुढेही नसेल। तुम्ही एवढी टाईट सिक्युरिटी लावल्यानंतरही जर पळून गेलेत तर पहलगामचे मारेकरी दहशतवादी तुमचे कोण होते का? कसे गेले पळून? तुमचा पक्ष काही सामाजिक संस्था आहे? तुमचा पक्ष काय करतोय अख्ख्या देशामध्ये? तेच करतोय ना। काय बरं, आता तर निवडणुका कुठल्याच नाहीत ना। निवडणुका असत्या तर गोष्ट वेगळी आहे, निवडणुका नाहीच। तुम्ही दिलं ना कोलीत आमच्या हातात। हिंदी भाषेचं कोणी दिलं? आम्ही काय हिंदी भाषेच्या विरोधात थोडे आहोत। हिंदी भाषा पाहिजेतच आहे, फक्त विरोध एवढाच होता की 1ली ते 5वीपर्यंत नसावी, जी पूर्वी होती। एवढ्यासाठीच आमचं म्हणणं होतं। सिंचन घोटाळ्यातून नेते भाजपात आले, महाराष्ट्र सदनाचा घोटाळ्यातून भुजबळांना स्वतःच्या पक्षात आणलं। कोण तो सलीम कुत्ताच्या इथे नाचलेला, त्याला स्वतःच्या पक्षात आणून शुद्धीकरण केलं। आदर्श घोटाळ्यातली व्यक्ती स्वतःच्या पक्षात आणली, त्यावेळी सत्तेचा नसतो, मात्र मराठी महाराष्ट्रासाठी आली तर आता रस्त्यावर गोट्या खेळा। ही मराठी आणि महाराष्ट्रातली जनता आशिष शेलार लवकरच गोट्या काढून कोयबा खेळेल एवढं नक्की। मला वाटतं की आशिष शेलार कालचा मेळावा हा नीट पाहिला नसेल। मला असं वाटतं की पहलगाम मध्ये ज्यांनी आमच्या हिंदू लोकांना मारलं त्यांचं काय झालं? त्यांना पकडलं का? त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही आतापर्यंत काय केलं? आम्हाला काय पहलगामचे उदाहरण इथे देताय? सरकार नाकामयाब आहे। भारतीय जनता पक्षाचं पूर्ण राजकारण हे मतांच्या भोवती फिरतंय। त्यांना आता एक कळलं की मराठी माणूस यांच्या पाठीशी उभा राहणार नाही, म्हणून आता त्यांनी त्यांचं पूर्ण लक्ष हे बाहेरनं आलेल्या लोकांकडे वळवलेलं आहे आणि त्यांना खुश करण्यासाठी या त्यांच्या सगळ्या स्टेटमेंट आहेत। वेळ येईल तेव्हा आशिष शेलारांना पण आम्ही या सगळ्याच्या बाबतीतलं उत्तर नीट देऊ, पण मराठी माणूस या वेळेला त्यांना नीट उत्तर भारतीय जनता पक्षाला यावेळेला दिल्याशिवाय राहणार नाही। आशिष शेलारांचे 2 भाऊ एकत्र आल्यामुळे मला वाटतं पहलगाम आठवायला लागलं त्यांना। पहलगामचा विषय काय आहे तर या संदर्भात जरा वस्तुस्थिती लक्षात घ्या। मी त्यावर पुन्हा कॉन्ट्रोवर्शियल बोलणार नाही। तुम्ही जाऊन बाहेर राज्यामध्ये आपल्या परदेशामध्ये जाऊन पाकिस्तानमध्ये जाऊन 100 मारल्याचा छाती डोकून सांगताय आणि तुम्हाला 4 अतिरेकी भेटले नाहीत ज्याने येऊन मारून गेले गोळ्या? ते कुठे गेले? तुम्ही 250 किलो RDXला पुलवामामध्ये 49 आमच्या जवानांना शहीद झाले, ते कुठे गेला आहे? अरे हे सगळी कोणाला सांगताय? एकाला 1 वेळा मूर्ख बनवता येईल, 2 वेळा बनवता येईल, वारंवार बनवता येत नाही। आणि त्यामुळं यांची भीती स्वाभाविक आहे। 2 भाऊ एकत्र आल्यामुळे शेलारांची पंचायत झाली, त्यामुळे शेलार अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.